जुनी मिल कंपाऊंड शेजारी असलेल्या सहारा गन हाऊस मधील काही साहित्याची वाहतूक करण्यापूर्वी ते साहित्य खाली टाकताना झालेल्या स्फोटात संबंधित कामगाराच्या पायाच्या चिंधड्या उडल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना सोलापुरात घडली आहे। सायंकाळी 6:21 ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ सिद्धप्पा छत्रे वय 53 असे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। गंभीर व्यक्ती हा सहारा गन हाऊस मध्ये कामगार आहे। जुनी मिल कंपाऊंड मध्ये रोड लगत असलेल्या शॉपिंग सेंटर मध्ये सहारा गन हाऊसचे दुकान आहे। या दुकानातून MH45N3813 या गाडीमध्ये काहीतरी साहित्य जात होते। साधारण 6:21 संबंधित जखमी कामगार ते साहित्य घेऊन गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवत असताना डिग्गी उघडताना त्यांनी ते साहित्य अचानक रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला। ते साहित्य खाली टाकताच प्रचंड मोठा स्फोट झाला। या स्फोटात संबंधित कर्मचारी याचा उजव्या पायाच्या जागेवरच चिंधड्या उडाल्या। दरम्यान माहिती घेतली असता समजले की हा स्फोट होऊन बराच वेळ कोणतीही मदत यंत्रणा आली नाही। त्यावेळी तिथेच असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा शिखर पाहरिया फाउंडेशनचे प्रमुख राज सलगर यांनी तात्काळ जाऊन जखमी कामगाराला कोणाची वाट न पाहता आपल्या वाहनामध्ये येऊन सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। वेळेवर उपचार झाल्याने सध्या त्यांची प्रकृती गंभीर जरी असली तरी स्थिर असल्याचे समजते। असे समजते की त्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंधक होते आणि गंधक हे अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे। असे ज्वलनशील पदार्थ गाडीतून वाहतूक करणे धोकादायक आहे आणि संबंधित दुकानामध्ये या गंधकाचा किती मोठ्या प्रमाणात साठा असेल हे प्रश्न सर्वांनाच विचार करायला लावणार आहे।